बोंधू अशोक खरातच्या विरोधात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। खरातनं फसवणूक केल्याच्या आणखी काही तक्रारी देखील समोर आल्या। खरातच्या प्रकरणाची ईडीच्या मार्फत चौकशी देखील सुरू झाली आहे। आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणामधील महत्त्वाची कागदपत्र विशेष तपास पथकाच्या हाती लागली आहेत। गेल्या 4 तासांपासून बोंधू अशोक खरातची विशेष तपास पथकाकडून ही चौकशी सुरू आहे। शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। शुभम, खरं तर आतापर्यंत 4 पेक्षा जास्त गुन्हे अशोक खरातवरती आर्थिक फसवणुकीचे दाखल आहेत। आता नवीन गुन्हे देखील दाखल होऊ शकतात। काय नेमकी कागदपत्र हाती लागलेली आहेत तपास यंत्रणांच्या? नक्कीच यामिनी आपण जर यामध्ये बघितलं तर अशोक खरात प्रकरणामध्ये आणखी काही फसवणुकी संदर्भातले जे तक्रारदार आहे ते खरं तर आज एसआयटी समोर त्या ठिकाणी काही महत्त्वाचे कागदपत्र देत आहे। या अशोक खरातने जमीन खरेदी विक्रीचे असेल प्रकरण असेल किंवा आणि काही त्या ठिकाणी आणखी काही इतर जे पूजाविधीच्या नावाने पैसे घेतलेले होते या संदर्भामध्ये काही तक्रारदार समोर आलेले आहे आणि या संदर्भात एसआयटी कडनं आता महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि त्यानंतर आर्थिक फसवणुकी संदर्भातले जे आणखी इतर जे गुन्हे आहे ते देखील आज या बोंधू अशोक खरातवर दाखल होण्याची शक्यता आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये ईडी कडून देखील चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातले जे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते खरं तर मिळून आलेले आहे। काही आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, अनेकांचे त्या ठिकाणी जे आधार कार्डवर त्यांनी काही अकाउंट वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये बँकांमध्ये जे उघडलेले आहेत त्या संदर्भातली आर्थिक जी माहिती असेल किंवा बँक स्टेटमेंटची माहिती असेल ही सगळी माहिती आता खरं तर या सगळ्या अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटी कडनं मागवलेली आहे आणि त्या संदर्भात जो आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती देखील या सगळ्या प्रकरणामध्ये वाढताना दिसून येते आणि त्यासाठी एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातवर आणखी काही आर्थिक गुन्हे किंवा इतर काही आर्थिक फसवणुकीचे गुन्हे हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अधिकाधिक या बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटी कडनं जो तपास आहे तो दिवसागणिक आपल्याला वेगाने सुरू असल्याचा पाहायला मिळतोय। अगदी शुभम, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।